ओके, नमस्कार. तर आत्ता आपण घरी चाललो होतो आणि आज बराच पाऊस झालेला आहे आणि पावसामध्ये आम्हाला रस्त्यावरती बरेच बेडकं वगैरे बाहेर आलेले दिसलेत. आणि त्याच अजून एक गोष्ट आम्हाला दिसली बघा. इथे एक विंचू आहे, एशियन फॉरेस्ट स्कॉर्पियन. पूर्ण ब्लॅक कलरचा विंचू असतो आणि बराच मोठा असतो. तर रस्त्याच्या कडेने तो जात होता. तर तुम्हालाच इथे एक गोष्ट दाखवेल, हिचे युजली सर्व विंचूंमध्ये अशी होते आणि काही लोकांनी तर बघितलेली पण असणार आहे. तर आता हा जो विंचू आहे, तर आता नॉर्मल लाईटमध्ये बघा तुम्हाला त्याचं प्रॉपर ब्लॅक कलर किंवा थोडंसं असं ग्रीनिश कलर तुम्हाला दिसतो आहे. तर आत्ता आपण त्याच्यावरती एक वेगळी लाईट मारूयात आणि तो लगेच कसा ग्लो करेल बघा. हे बघा, हे यू व्ही लाईटमध्ये सर्व विंचू असं ग्लो करतात. तर हा फ्लोरोसन्स बिहेवियर आहे. तर युजली फ्लोरोसन्समध्ये ज्या ॲनिमल्स स्वतः लाईट प्रोड्यूस करू शकत नाही, ते फ्लोरोसन्समध्ये ग्लो होतात. तर याच्यावरती अजून रिसर्च चालू आहे की नेमकं असं ग्लो का करतात. तर असं मानलं जातं की कम्युनिकेशनसाठी त्यांचं कॉल आहे किंवा प्रे मॅन्युपुलेशनसाठी असं वापर केला जातो किंवा ॲज अ डिफेन्स मेकॅनिझमसाठी वापर केला जातो की ते आधी यू व्ही लाईट ॲब्झॉर्ब करतात आणि हे असं परत रिइमिट करतात आणि त्यांचा असा ग्लो दिसतो. तर असं बरंच सुंदर गोष्ट आपल्याला असं दिसते आहे आणि बराच मोठा स्कॉर्पियन इथे.